सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच आहे। गणपती सणापूर्वी खड्डे बुजवूनही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर महामार्ग ठेकेदार कंपनी केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे मागील 4 दिवसात या भागात दुचाकींच्या अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। याबाबत वाहन चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न अजून जैसे थेच आहे। या खड्ड्यामुळे आजपर्यंत अपघात घडले सिंधुदुर्गामध्ये। मी आता आहे पंढूर येथे। या ठिकाणीच पाहिलं असेल तर 2 दिवसात 2 अपघात घडले। यामध्ये एकाचा जो दुचाकी स्वार होता त्याच्या मागे जी महिला बसली होती तिचा मृत्यूही झाला। अशा घटना अनेकदा घडल्यात। या रस्त्याचं काम अनेकदा करण्यात आलं, खड्डे बुजवण्यात आले, मात्र अजूनही या रस्त्याचं काम योग्य पद्धतीने झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। पाहिलं असेल तर गणपती पूर्वी सुद्धा इथे खड्डे होते, ते बुजवण्यात आले आणि पुन्हा जैसे थेच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खड्ड्यातून येताना वाहनधारक जे असतात, वाहन चालवतात, त्यांना मोठी कसरत करावी लागते आणि एकंदरीत पाहिलं असेल तर या संदर्भात आता जो महामार्ग ठेकेदार कंपनी असेल त्याला यावर ठोस मात्र काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश काळे सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। अपघात घडताना म्हणून ही आमची मागणी आहे पहिली। तरी पण हे अपघात झाले ती तात्काळ गव्हर्नमेंटने त्यांना तात्काळ मदत करावी। त्याशिवाय हे जे खड्डे पडलेले आहेत पूर्ण कणकवली पासून मी आता कुडापर्यंत चाललो आहे, एवढी चाळण झाली आहे रस्त्याची। प्रत्येक कोकणवासियांना, नागरिकांना प्रत्येक त्रास होतो, प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतो आहे आणि त्यामुळेच हा रस्ता सुस्थितीत करावा हीच विनंती आहे गव्हर्नमेंटकडे। नेहमीच इथे खड्डे होत असतात, त्यामुळे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा याच्यावर म्हणजे काम व्यवस्थित करून कायमस्वरूपी मिटेल याचं, पुन्हा पडू नयेत असं काहीतरी करावं। काही स्पेसिफिक कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते आपण दुरुस्त करू, पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस आपल्याला लक्षात आलं असेल 22 दिवस लवकर पाऊस आला, जवळपास महिनाभर लवकर पाऊस आला। जे दुरुस्तीची कामं होती ती अर्धवट राहिली, तशीच राहिली, करायला वेळ मिळाला नाही आणि पावसाळ्यात ही सगळी कामं होत नाही। आता पावसाळा कुठे कमी झालाय, एकदा ह्या आठवडा 10 दिवसामध्ये हा पाऊस एकदम 100% कमी झाल्यानंतर ही सगळी कामं मार्गी लागणार। काम एकही शिल्लक ठेवणार नाही, सगळे खड्डे बुजवले जाणार आणि रस्ते चकाचक करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।